निवडणूक काळात बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जाते। प्रत्येक वेळी जप्त केलेली रक्कम निवडणुकीशी संबंधित असेलच असं नाही। निवडणूक आयोगाने नेमलेल्या पथकांकडून जी रक्कम जप्त करण्यात येते त्याचं पुढे काय होतं, ही रक्कम परत कशी मिळते, हा पैसा बेकायद असेल तर त्याचं पुढे काय होतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता अस्तित्वात येते। निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष पार पाडाव्यात यासाठी ही आदर्श आचारसंहिता असते। उमेदवाराच्या निवडणूक खर्चापासून ते प्रचार रॅली, मिरवणूक, प्रचार सभा, झेंडे, बॅनर लावण्यासाठी नियमावली असते। यातील एकाही गोष्टीचं उल्लंघन झाल्यास ते आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जातं। निवडणूक काळात अनेक राजकीय पक्ष, उमेदवार, प्रतिस्पर्धी पक्ष, उमेदवार यांच्या विरोधात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करतात। त्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करतात। कुठलीही निवडणूक असो, लोकसभेची, विधानसभेची, जिल्हा परिषदेची किंवा ग्रामपंचायतीची, एक आरोप सर्रास होतो, तो म्हणजे पैसे वाटपाचा। महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुकीदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड पकडण्यात आली आहे, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। निवडणूक काळात जप्त होणाऱ्या या पैशाचं पुढे काय होतं जाणून घेऊयात। 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम आढळली तर तपासणी दरम्यान उमेदवार, त्यांचा एजंट किंवा पार्टी कार्यकर्ते असलेल्या वाहनात 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम आढळली, गाडीत पोस्टर, निवडणुकी संबंधी साहित्य, ड्रग्ज, दारू, शस्त्र, 10,000 रुपयांपेक्षा अधिक मूल्य असलेल्या वस्तू ज्यांचा वापर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी करण्यात येणार आहे, त्या रोख रक्कम, वस्तू जप्त केल्या जातात। तपासणी आणि जप्तीच्या या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ बनवला जातो। आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला का कळवावं लागतं, तर ज्यांची रक्कम आहे त्यांना परत करताना ती 10 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर रक्कम रिलीज करण्याआधी आयकर विभागाच्या नोडल अधिकाऱ्याला सूचना केली जाते। पैसा, वस्तूंच्या जप्ती प्रकरणात ही रिटर्निंग अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल की ज्याने हे सर्व विषय अपीलीय समितीसमोर सादर करावेत। अपीलीय समितीच्या आदेशानुसार रोख रक्कम आणि किमती वस्तू रिलीज होतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।